हे बघ, घी डोसा आहे ना, याचा अर्थ असा आहे की जेव्हा डोश्याला हात लागतो तेव्हा घी बोटांवरती यायला पाहिजे, तर तो खरा घी डोसा. बाहेर ना क्रिस्पी आणि आतनं मऊ. आपण सुरुवात करूयात. मला असं वाटतं की पहिली जी चटणी आहे ती पांढरी चटणी खातो. एक घास खाल्ल्यावर, डोळे बंद केल्यावर मला असं वाटलंच नाही की मी नाशिकमध्ये आहे. मला असं वाटलं दावणगिरीच्या कुठल्या तरी टपरीवरती छोट्याशा वाड्यातल्या एका हॉटेलमध्ये बसलोय आणि तिथली पारंपरिक रेसिपीचा डोसा मी खातोय. त्या घीचा तुपाचा स्वाद जबरदस्त येतोय, चटणीच्या खोबऱ्याचा अस्सलपणा आहे, जायची गरजच नाही साऊथ इंडियात. थेट साऊथ इंडियात आहे. तर मला लाल चटणी ट्राय करून बघायची. यात लसूण आहे आणि लाल मिरची सुद्धा आहे. आता ही हिरवी चटणी, तिन्ही चटण्या टॉप नॉच आहेत. तर डोश्याबरोबर नाही तर मी वेगळं सांबार खातो. बेस्ट. आत्तापर्यंतचं सगळ्यात जास्त आवडलेलं सांबार आहे. पूर्णपणे शेवग्याच्या शेंगा, सगळे मसाले, प्रत्येकाची चव जाणवते आणि परत अजिबात उग्र नाहीये कुठेही. छान असं सुदिंग. म्हणजे हेच सांबार तुम्ही थेट गरम भातावर घेऊन पण खाऊ शकता. आणि हे कळतंय, ते नुसतेच सांगत नाहीयेत, खरंच की साऊथ इंडियात जाऊन त्यांनी त्या रेसिपीज आणल्यात. हे खाल्ल्यावरच कळतं. बँगलोर, दावणगिरी, हैदराबाद, चेन्नई सगळ्याचा अनुभव एकाच ठिकाणी घ्यायचा असेल तर नक्की नाशिकला या आणि नाशिकचं हॉटेल दुर्गा